हाय. हाय नुपूर ना? हाय, मी सिद्धार्थ. तुझा फोटो पाहिला होता मी आधी. एक सांगू, बऱ्याचदा काय होतं ना की फोटोतली व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आली की हिरमोड होतो. पण तुला बघून असं वाटतंय की क्लिक मध्येच प्रॉब्लेम होता. हो का? नाही म्हणजे तुझ्यातलं सगळं सौंदर्य कॅप्चर करू शकलेला नाहीये तो कॅमेरा. अच्छा तसं. असं. थँक्यू. वेलकम. काय नीरज, काय कुठे गायब झाले सगळे? काय प्रॉब्लेम आहे का? तुमचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे सर्दी म्हणून विचारलं. नाही, सवयीतल्या शिंका आहेत. नीरज, काय झालंय? काही नाही झालं. एव्हरीथिंग इज ओके. तू ये ना इथे, बस ना. ये बस बस. अरे बस 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 तू पण बस. काय म्हणतो बाकी, कसं आहेस? ऑल गुड ना? हो हो अगदी. तू अर्चनाला कसं ओळखतोस तू? अरे आमची जुनी मैत्री, पण मध्ये खूप व्यवस्थित बोलणं नाही झालं आमचं. जुनी मैत्री म्हणजे तुझ्याबरोबर काही वाईट झालं की तिला पटकन कळत असणार नाही का? नाही, जनरली माझ्याबरोबर काही वाईट घडलं तर मी कोणालाच सांगत नाही. गुड, करेक्टच तू. नाही म्हणजे उगाच आपल्या बरोबर काही वाईट घडलं तर दुसऱ्याला कशाला त्रास द्यायचा ना उगाच. हो, पण तू असं का बोलतोयस? आणि कुठेच सगळे, कुणी अजूनही इथे आलेलं नाहीये. सगळे तू रेडी आहेस का? नुपूर, काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? हो अरे प्रॉब्लेम आहे. सिद्धार्थ, तू ना मला खूप आवडलास. अरे मग हे चांगलं आहे ना. प्रॉब्लेम काय यात? हा, पण माझ्या घरच्यांना नाही आवडलाय. हो का? अरे तू आमच्यातला नाहीयेस ना. म्हणजे आपल्यात सगळं वेगळं आहे ना रे. बघ ना, आपले संस्कार, रीती, राहणीमान, कपडे, खाण्याचे पदार्थ. आता खाणं तर किती इम्पॉर्टंट आहे, यु नो. मग घरच्यांना असं वाटतंय की मी जर ऍडजस्ट नाही ना करू शकले तर मला खूप त्रास होईल म्हणून. बरं, ठीक आहे. पण तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. तू छान आहेस आणि तू मराठी पण खूप छान बोलतोस. मला आवडलायस तू, डोंट वरी. मग करूयात ना लग्न. नाही रे, घरच्यांच्या परवानगीशिवाय नाही. काय ना, त्यांनी खूप केलं रे माझ्यासाठी आणि अजूनही खूप करतायत ते. आणि बघ ना, हा पण सगळा विचार हा माझाच विचार आहे ना, माझ्यासाठी. आय होप तू समजू शकतोस. हो हो अगदी अगदी. आणि मला आनंद आहे की तू घरच्यांचा विचार करतेस. ठीक आहे, मी निघू? सॉरी. हा, नो 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 प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. गुड. मला खूप आनंद झाला तुला भेटून. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.